तील आंबा हंगाम हा अंतिम टप्प्यात आलेला आहे। सावंतवाडी बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात आंबे सकाळीच डेरे दाखल होतात। आंब्याचे काही यावर्षी उत्पादन कमी आहे, काही दिवसापूर्वी दर पण कमी झालेले आहेत, मात्र आता आवक कमी झाले, दर पण वधारलेले आहेत। काय सांगाल, आता आंबा कमी झालेला आहे, आजचे दर काय आहेत? आत्ताचे आज सकाळीचा रेट होता तो 500-600 रुपये डझन, अशा पद्धतीचा दर होता चांगल्या मालाला असं या सावंतवाडी बाजारपेठेमध्ये। आणि केशर एक 350-400 रुपये डझन, असं पायरी 350-400 रुपये डझन अशा पद्धतीचे भाव झालेले आहेत तिथे सावंतवाडी मार्केटमध्ये। मधीच दर कमी झालेले होते आणि हे दर परवडणारे होते का तुम्हाला? आम्हाला शेतकऱ्यांना तो दर परवडणारा नव्हता सांगायचं म्हणजे। आता कुणी दिले काय दिले याबद्दल आम्हाला माहिती नाही, पण आम्ही तर आंबा तेवढ्या कमी दराने दिलेला सेल केलेला नाही या मार्केटमध्ये। हापूसचा दर काय, पायरीचा दर काय आणि मानपूर बाजारात दाखल झालाय का? हापूसचा दर आहे, शॉर्टेज माल झाल्यामुळे आता आवक कमी झाल्यामुळे हापूसचा दर 550-600 रुपये 700 रुपये पर्यंत गेलेला आहे जवळजवळ, म्हणजे शेतकऱ्यांना मिळतोय तो। पायरी साधारण 350-400 रुपये पर्यंत मार्केटमध्ये सेल होते आहे। मानकुल दाखल झाले आता तर 200-250 रुपये दर आहे मानकुलला। हे दर जे आहेत हे दर तुम्हाला परवडणारे आहेत का? कारण सरासरी 6,000 ते 10,000 रुपये कलमावर खर्च होतो आणि अशा वेळी 8 ते 10% आंबा आहे, हे दर परवडतात का तुम्हाला? आता आवक कमी झाल्यामुळे असा जर दर असला तर तो शेतकऱ्यांना परवडतो, नाही तर तो परवडत नाही। कारण ते फवारणीचा खर्च आणि आता तो लेबरचा खर्च आहे, तो ग्राह्य धरला तर तो परवडत नाही। पण आता आवक जेवढा आहे कमी असतो भाव आहे, तो भाव जर राहिला तर त्या शेतकऱ्याला परवडणारा असतो। किती तुमची कलमं आहेत आणि सरासरी आंबे सुरुवातीला दर काय होते, मधी दर काय होते आणि आता दर काय आहेत? सुरुवातीला आम्ही जेव्हा आंबे घातले त्यावेळी 800-900 एवढा तर रेट दर होता, पण त्याच्यानंतर आवक वाढल्यामुळे थोडा दर कमी झाला। तुम्ही कुठून येता आणि आंब्याचे दर सध्या काय आहेत आणि ते परवडणारे आहेत का? सर्वसामान्यांना परवडणारे जर असले, शेतकऱ्यांना परवडणारे आहेत का? शेतकऱ्यांना परवडणार आहे सध्याचेच 400, 450, 500। अजून काय व्यापारी आहेत, काय सांगाल आजचे दर काय आहेत आणि हे दर तुम्हाला बागायतदारांना परवडणारे आहेत का? बागायतदारांना सध्या म्हणजे आता आंबा पण भरपूर कमी झाला आहे, त्याच्यामुळे आता रेट पण म्हणजे कालपासून रेट भरपूर वाढलेत, म्हणजे जवळपास आता 450-500 रुपये पर्यंत पोहोचलाय आंबा। हापूस चांगला एक नंबर आंबा। खरं तर इतर फळांच्या दरामध्ये आंबा परवडतोय का? कारण 6,000 कलमाला खर्च येतो दरवर्षी आणि अशा वेळी आंबा काढून विकणं हे सगळं गणित परवडतं का, जुळते का तुमचं? तसं बघायला गेलं तर ते सगळं ताळमेळ जुळत नाही, पण तरी पण कारण 10 महिने त्यांना सांभाळावं लागतं, त्यानंतर ते फळ मिळतं। वर्षातून एकदा मिळणारा आंबा आहे आणि त्याचा रेट जर कमी झाला तर बागायतदारांना पण परवडत नाही आणि आम्हाला पण परवडत नाही। कुठून तुम्ही येता आणि तुमची किती बागायती आणि सद्यस्थिती काय आहे, आंब्याला दर आहे का? आम्ही जवळजवळ 20 किलोमीटर मातोडवरून येतो आणि आमचे सर्व बागे करारावर आहेत। आणि या वर्षी आंब्याचा सीझन आंबा नाही होता, पण आंब्याला रेट पण नव्हता, त्यामुळे या वर्षी आंब्याचा सीझन एकदम फ्लॉप गेला आणि ताळमेळ पण बसला नाही आणि आंबा व्यापारी कॅनिंग वगैरे उतरलं, त्यामुळे आंबा व्यापारी यावर्षी शक्यतो भिकारी होण्याच्या नादावर आहे। काल मुंबईमध्ये मोर्चा झाला मुख्यमंत्र्यांचे आणि अशा वेळी नुकसान भरपाई जे दिलेली ती तुम्हाला मिळते का आणि ती तुम्हाला परवडणारी आहे का? नुकसान भरपाई मिळते, फक्त जमीन मालकांनाच मिळते, करारावर बागे असणाऱ्यांना मिळत नाही। त्याच्यात त्या कायद्यात थोडीशी तडजोड करायला पाहिजे, कारण बाग मालकांना नुकसान भरपाई इन्शुरन्सचे पैसे मिळतात, पण करारावर घेणाऱ्यांना फक्त काही मिळत नाही, सगळे पैसे बाग मालकांनाच मिळतात, कारण आणि बागवाल्यांकडनं पण पैसे घेतात ते। तुझा उदरनिर्वाह या आंब्यावरच आहे का? साधारण किती कलम आहेत आणि याच्यामध्ये वर्षाला तू हे काय कमवतो ते वर्षभर पुरतं का? माझा उदरनिर्वाह आंब्याच्या धंद्यावरच आहे। 7 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, पण या वर्षी मला वाटतं 2-1 लाख रुपये मी कमीत कमी लॉस आहे। काय स्थिती आहे, कुठून येता तुम्ही आणि सध्या दर काय आहेत? माटोनवरून सध्या दर आहे 200-250 रुपये। सगळे आंबा बागायत बघा, आंबा जो आहे सावंतवाडी बाजारात अशा पद्धतीने दाखल झालेला आहे। अति उष्णता आणि अवकाळी पाऊस यामुळे आंबा जो आहे मोठ्या प्रमाणात सावंतवाडी बाजारपेठेत दाखल झालेले आहेत आणि त्याचे दर आता कुठेतरी वाढताना पाहायला मिळत आहेत। मध्यंतरी काळामध्ये सुरुवातीला दर ज्यादा होते, यानंतर आंबा घसरलेला होता आणि आता जो दर आहे 300, 350, 450, 650, 500, 600 पर्यंत गेला पाहायला मिळतोय। त्यामुळे आंबा आवक कमी झाली आणि दरही वधारलेले पाहायला मिळतात। भरत केसरकर, न्यूज 18 मराठी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी।